त्यावेळी जे काही प्रजासत्ताक दिनाच्या दरम्यान झालं होतं त्यानंतर आपल्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावी अशा पद्धतीचा एक सूर मागणी होती. खरं म्हणजे मला आज खूप वाईट वाटलं. त्या विषयावर बोलणार नव्हतो, पण मला सांगा तुम्हीच दरवर्षी मला दाखवतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या जयंतीमध्ये मी जेवढा पुढाकार घेतो तेवढं मी म्हणजे मला कोणाला कमी दाखवायचं नाही, पण महाराष्ट्रामध्ये मी सांगेल नेते येतात, हार घालतात, चाले जातात, करतात, हे कामच आमचं आहे. पण मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखा मिरवणुकीमध्ये शेवटपर्यंत हजर राहतो. तुम्ही माझ्या मतदारसंघात येऊन विचारा, म्हणजे मी असं म्हणत नाही, विचारा. म्हणजे सगळ्या जयंतीसाठी आग्रही असतो. तालुक्यामध्ये सगळ्या गावात जयंती निघाली असते एवढा आग्रही असतो. तिथे सगळी वाजगिरीची व्यवस्थासुद्धा मी करत असतो. आणि प्रत्येक मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टर सुरुवात असेपर्यंत त्याच्यावर बसून लेझिम खेळताना तुम्हीच मला दाखवतात. 40 वर्षामध्ये एकही वर्ष असं झालं नसेल की अंगामध्ये मी निळा शर्ट घालून बाबासाहेबांची जयंती साजरी केली नाही. एकही वर्ष असं नसेल. म्हणजे तुम्ही सगळे तुमच्याकडे तुम्हीच दाखवलेलं क्लिप सगळ्या चॅनलवर तुम्ही दाखवतात. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार असतील, समरसता असतील, ते जोपर्यंत मी काम करतो. माझ्या मतदारसंघात तुम्ही विचारा, प्रत्येक लग्न कार्यात, मरणात असं एकही विषय नसतो की मी त्याकडे जात नाही. वाड्यात जाऊन जेवणारा मंत्री असताना आजपर्यंत सुद्धा मी कार्यकर्ता आहे. मी मातंग समाजाचा आमचा वाडा समोर आहे, तिथे जाऊन मी त्या ठिकाणी जेवण करत असेल, लग्नात जात असेल, अण्णाभाऊ साठेची जयंती माझा किती त्या ठिकाणी पुढाकार असतो. वाल्मिकी समाजाचा आमचा वाडा आहे, त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांच्या घरामध्ये बसून मी खऱ्या अर्थाने सामाजिक समरसता जोपणारा कार्यकर्ता आहे. मी संघाच्या मुशीत वाढलेलो आहे, ते मला माहीत आहे काय काय नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा माणूस मी. आमच्या गावामध्ये जामनेरमध्ये एवढं मोठं शहर आहे, एकही पुतळा नव्हता. गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा पुतळा जिल्ह्यात 2-3 जिल्ह्यात नसेल एवढा मोठा भव्यदिव्य पुतळा मी त्या ठिकाणी उभा केला. त्याचं स्मारक त्या ठिकाणी उभं केलं. सगळे लोक किती आनंदित आहेत. मिरवणुकीमध्ये अशी एकही मिरवणूक नसते की त्या मिरवणुकीमध्ये मी नसेल, कधीच नसते. तुम्ही विचारा. पण आता अनावधानाने एखादं नाव घ्यायचं राहून गेलं आणि म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल एवढं गोंधळ कशासाठी काही फार मी जाणीवपूर्वक काहीतरी अर्वाच्य बोललो, उलटं सुलटं बोललो, पण नाव राहिलं म्हणून तुम्ही एवढं त्याचं हे करावं. मला काही समजलं नाही हा विषय. तर कसा आला विषय, कशामुळे आला असं नाही आहे. आता प्रजासत्ताक दिन होता, ठीक आहे, मी म्हटलं भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय. 3 गुण असल्यात. बाबासाहेबांचं समजा अनावधानाने माझं नाव राहून गेलं. त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली. म्हटलं नाही, त्या भगिनींच्या भावना दुखावल्या असतील, मी दिलगिरी व्यक्त करतो, पण मी खरंच सामाजिक समरसता जोपासणारा माणूस आहे. बाबासाहेबांचा अनुयायी सुद्धा म्हणजे विकार्थी मी आहे, त्यांचे विचार जोपासणारा आहे. मला वाटतं यावर विषय थांबायला पाहिजे होता, पण अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा असं आपल्याला नाही म्हणतात. उलट त्यामुळे तुम्ही समाजामध्ये असं काही एक शब्द पसरू नका, माझं असं म्हणणं आहे. तुम्ही कोणालाही विचारा, जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळला मी किती कोटी रुपये दिले विचारा, कोणी देत नव्हतं आतापर्यंत. मी किती कोटी रुपये दिले स्मारकासाठी बाबासाहेबांच्या, हे आपण तपास करून घ्या. जिल्ह्यात विचारा माझ्या. ज्या गोष्टीचा लवलेशसुद्धा आमच्या मनामध्ये येऊ शकत नाही. मला याचं वाईट वाटतंय, त्या गोष्टीचं वाईट वाटतंय की माझ्या एवढा सगळ्या या गोष्टी जोपासणारा माणूस मी, म्हणजे पुढं सांगेल कोणाला कमी लेखत नाही, पण महाराष्ट्रामध्ये नसेल. असं असताना माझ्यावर अशा पद्धतीने बोलावं त्याचं मला वाईट वाटतंय. ठीक. आता मला माहीत नाही त्या आमच्या भगिनी कोण आहेत, काय आहेत, पण मी दिलगिरी व्यक्त केली की बाबा अनावधाने झालं असेल. माझ्या मनामध्ये तसा हेतू नाही. आणि तुम्ही जळगाव जिल्ह्यात विचारा, या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्या काय भावना असतात, सगळे उत्सव मी कशा पद्धतीने साजरे करतो, सगळे तुम्ही विचारा. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सगळं गाव जेवण देणारा माणूस मी आहे, आणि त्यांच्याबरोबर बसून मी जेवतो स्वतः वाड्यामध्ये जेवण देऊन. हे पण विचारा लोकांना. मी नाही म्हणत असेल तर कोणी म्हणजे कोणा सत्यता काय लगेच तुम्ही सगळ्यांना दाखवतात महाराष्ट्रावर आहे. मग एवढं असताना सुद्धा अशा पद्धतीने माझ्याबद्दल काहीतरी लोकांची मनं कलुषित करायची, असं बोललं जावं, मला याच्या खूप वेदना होत आहेत मला या गोष्टीच्या. ठिकठिकाणी आता आंदोलनाची देखील हाक दिली जाते, वेगवेगळ्या संघटना, राजकीय त्यांनी ते करावं. त्यांना कोणाला काय करायचं, राजकारण करायचं असेल तर मला काही माहीत नाही. पण तुम्हीच माझ्या 40 वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमधल्या भारतरत्न आहेत, आमच्यासाठी ते आदरणीय आहेत, पूजनीय आहेत. मला तुम्हीच दाखवा ना. 40 वर्ष झालं, माझं 1 वर्ष चुकलं का की अंगामध्ये या अशा निळ्या कलरचं शर्ट मी घातलं नाही. मी काही नुसतं असं हार घातला चाललं गेलो असं नाही आहे. शेवटपर्यंत एवढ्या उन्हामध्ये 46-45 टेम्परेचरमध्ये मी मिरवणुकीत फिरणारा माणूस आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी आवडून सांगतो की एकाने घरी राहायचं नाही, सगळ्यांनी त्या ठिकाणी हजर राहावं. मग अण्णासाहेब साठे असतील, बाबासाहेब, मीच जयंती साजरा करतो. म्हणजे सगळ्यात मोठा पुढाकार माझा असतो, सगळ्यात मोठी मदत माझीच असते सगळी. त्यांना विचारा तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना. आमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे नाशिकला तुम्ही बघा,
आता आमच्याकडे ॲडव्होकेट बडोले, श्याम बडोले कार्यकर्ता चांगला आहे. आम्ही त्याला इतकी कॉम्पिटिशन होती की गटनेता कुणाला करायचं सांगितलं आम्ही. मी मुख्यमंत्री मोरांची परवानगी घेतली, अध्यक्षांची आमच्या परवानगी घेतली, रवी चव्हाणांची. आम्ही त्यांना केलं बडोदेंना. चांगले चांगले लोक मागत होते, सिनियर लोक मागत होते, पण म्हटलं नाही, बडोदे प्रामाणिक कार्यकर्ते निष्ठावान आहेत, त्याला दिलं पाहिजे. आम्ही दिलं. जळगावमध्ये सुद्धा तुम्ही विचारा, सगळे नगरसेवक या कॅटेगरीमधले आमचेच निवडून येतात. जांभेरला आता मला आठवत नाही 45 वर्षावर दुसरा कोणी माणूस निवडून आला BJP शिवाय. सगळे कमळावर निवडून येतात, जिल्हा परिषदला येतात, पंचायत समितीला येतात, नगरपालिकेमध्ये सगळ्याचे सगळे 100% आमचे निवडून येतात. मग हा विषय कसा काय येऊ शकतो? मला वाटतं उगाच लोकांच्या मनामध्ये काही दुसरा संशय असा आपण करू नका.